Hello students. Now we are going to see our next topic of surface tension as surface tension and surface energy. म्हणजे यानंतर आपण जो टॉपिक पाहणार आहे त्याचं नाव आहे सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन, त्याची डेफिनेशन सुद्धा पाहिली होती आपण. नाव वी आर गोइंग टू सी अगेन वी आर टू रिवाइज दॅट सरफेस टेन्शन. नाव वी सी दॅट any beaker filled with water is if observed from upper side. म्हणजे बीकर आहे त्यामध्ये पाणी आहे ते आपण वरून जर पाहत असतो तर सरफेस आपल्याला सर्क्युलर दिसतं. सर्क्युलर सरफेस इज सीन अँड ऑन दॅट सरफेस if that line which is indicating the tangential force, म्हणजे या लाईनवर जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे टँजेन्शियल डायरेक्शननी फोर्स एक्सपिरियन्स करते. आणि तो फोर्स म्हणजे कोणता आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दॅट फोर्स इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अँड दॅट इज F, which is taken as in formula, that is it is equal to T equal to F upon L. L is the length for which force is experienced. It is the force experienced per unit length. Okay, this is called as surface tension. Now secondly, what is meant by surface energy? Now we are going to see what is meant by surface energy. म्हणजे आपल्याला सरफेस एनर्जी म्हणजे काय ते पाहायचं. बघा एकदम सोपी गोष्ट आहे. याच्या आधी आपण जे शिकलेलो मॉलिक्युलर थिअरी त्याच्यावरूनच आपल्याला ही पण गोष्ट समजून घेता येईल. सो प्रिव्हियसली वी हॅव सीन द मॉलिक्युलर थिअरी अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट थिअरी वी हॅव explained what is meant by surface tension. Now we can also explain what is the meaning of surface energy here. We know that for any particle which is on the surface, म्हणजे आता आपण ते आधीच आठवूया आणि सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलसाठी आपण जर विचार केला तर त्यातला प्रत्येक पार्टिकल हा अंडर टेन्शन आहे. It is attracted in downward direction. It is always attracted in downward direction, and therefore any particle which is continuously attracted in downward direction, therefore an elastic membrane is formed on the upper surface, and that membrane is due to the force that is called as surface tension. म्हणजे अशा प्रकारची जी मेम्ब्रेन तयार झालेली आहे त्याला आपण काय म्हणू? ते सरफेस टेन्शनमुळे आहे. म्हणून मग तिथे असणारा प्रत्येक पार्टिकल जो आहे तो अंडर द टेन्शन आहे. आता इथे असणारा प्रत्येक पार्टिकल जर अंडर द टेन्शन असेल तर कोणत्याही प्रकारचा आतला पार्टिकल जर मी विचारात घेतला तर आतल्या पार्टिकलपेक्षा जो वरचा पार्टिकल आहे जो सरफेसवर आहे तो जास्त फोर्स अप्लाय करत आहे. म्हणून मग त्याच्याजवळ जास्त एनर्जी आहे. त्याच्याजवळ त्याच्या जागेवर असणारी जास्तीची एनर्जी आहे. बाकीचे पार्टिकल्स हे कम्प्लिटली आतमध्ये आहे. सगळ्यात वरचा जो पार्टिकल आहे सरफेसवरचा तो जास्तीत जास्त फोर्स एक्सपिरियन्स करतो आहे. कोणता? कोहेसिव्ह फोर्स. आणि या कोहेसिव्ह फोर्समुळे त्याला जास्तीची पोटेन्शियल एनर्जी प्राप्त झालेली मिळालेली आहे. त्याच्या जागेवर असणारी एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. त्या जागेवर असणारी त्याला जी एनर्जी आहे ती त्याची पोटेन्शियल एनर्जी झाली. आणि आतमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांची एनर्जी ही त्यांची पर्टिक्युलर पोटेन्शियल एनर्जी झाली. पण ते आतमध्ये मूव्ह होऊ शकतात. पण हा जो वरचा सरफेसचा पार्टिकल आहे हा जास्त एक्स्ट्रा एनर्जीनी त्या ठिकाणी अटॅच झालेला आहे म्हणून आपण किंवा त्या ठिकाणीचा बांधला गेलेला आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणून मग त्याच्याजवळ जास्तीची एनर्जी आहे ती एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी जी आहे तीच असते त्याची सरफेस एनर्जी. आता असं कसं काढू शकतो आपण या एनर्जीला किंवा कसं एक्सप्लेन करू शकतो, कसं समजून घेऊ शकतो आपण ते बघायचं. एनी पार्टिकल ऑन दॅट सरफेस will experience that amount of energy. Any particle, if I want to move any particle from inside to the surface of the liquid, म्हणजे मला जर आता या स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स जे आतमध्ये आहे त्याला अपोज करून एखादा पार्टिकलला आतून वर न्यायचा आहे आणि वरच्या सरफेसवर त्याला त्या पार्टिकलच्या लाईनमध्ये आणून त्या ठिकाणी त्याला प्लेस करायचं आहे तर काय होईल? तर आपण असं पाहू की असा एखादा पार्टिकल जर मी मूव्ह केला तर मला त्या सरफेसवर असणाऱ्या पार्टिकल जेवढ्या प्रमाणात खाली अट्रॅक्टेड आहे जेवढ्या प्रमाणात त्याची एनर्जी आहे तेवढी एनर्जी मला प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणून मग त्या पार्टिकलला वर नेण्यासाठी मला जास्तीचं
जास्तीचा फोर्स अप्लाय करावा लागेल आणि मग तो वर जाईल. अशा प्रकारे मी जर आतला एखादा पार्टिकल जास्त फोर्स अप्लाय करून वर नेला तर त्याला त्या ठिकाणी नेण्यासाठी मला जो फोर्स अप्लाय करावा लागेल आणि समजा तो काही डिस्टन्स पार करून गेलेला असेल तर फोर्स मी जो अप्लाय केला वरच्या दिशेने तो, अँड ड्युरिंग दॅट फोर्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड दॅट इज force into that displacement of the particle can give me a value of work done. That means I have to do some work to move the particle from inside to the upper surface of the liquid. That is called as work done, and that work done is stored then in that particle on the upper surface in the form of its potential energy. That energy is called as surface energy. सरफेस एनर्जीचा मिनिंग आपल्याला समजला असेल. सरफेस एनर्जी म्हणजेच ते वर्क डन आहे आणि वर्क डन म्हणजेच एनर्जी असते हे आपल्याला माहित आहे. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे आपण वर्क डनलाच एनर्जी म्हणू शकतो, कारण वर्क डन आणि एनर्जी आपण सारख्याच प्रमाणात मोजत असतो. दोन्हीचा युनिट पण काय असते, सेम असते. बरोबर आहे की नाही? म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की ती झाली त्याची सरफेस एनर्जी. आता आपल्याला हे एका एक्सप्रेशनवरून सुद्धा समजून घेता येईल. पहिले सरफेस एनर्जी म्हणजे काय ते पुस्तकातून वाचून घ्या, त्याची डेफिनेशन वाचून घ्या. बरोबर आहे. आता प्रत्येक सिस्टीम जे राहते ती जर मी याचा सरफेस जरी मी कन्सिडर केला तरी त्यातला प्रत्येक पार्टिकल खाली ओढला गेलेला आहे, खाली अट्रॅक्टेड आहे. असा प्रत्येक पार्टिकल जर खाली अट्रॅक्टेड असेल तर तो कमीत कमी सरफेस एरिया अटेंड करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून प्रत्येक सिस्टीमची ही एक प्रॉपर्टी राहते की ती कमीत कमी एरिया अटेंड करण्याचा प्रयत्न करते. लक्षात आलं? म्हणून मग इथे पण तसाच प्रयत्न करेल. म्हणून मग कमीत कमी एरिया ऑक्युपाय किंवा एरिया कमीत कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक सिस्टीम करेल. प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे तो अट्रॅक्टेड असेल, म्हणून असं होईल. आता आपल्या पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे की एनी सिस्टीम ऑलवेज ट्राईज टू अटेन अ स्टेट ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. कमीत कमी एरिया म्हणजेच काय, कमीत कमी एनर्जी ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करेल. मग त्याला तशा प्रकारची एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल, तेव्हा त्याचा एरिया वाढेल. हे आपण पुढे ड्रॉप्समध्ये शिकणार आहोत, जेव्हा आपण ड्रॉप्स म्हणजे काय ते पाहू तेव्हा. त्यानंतर आता एक आपण उदाहरण पाहू की सरफेस एनर्जीचं एक तर आपल्याला डेफिनेशन सुद्धा मिळेल, त्याचं एक्सप्रेशन सुद्धा मिळेल आणि या उदाहरणावरून आपल्याला सरफेस एनर्जी म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजेल. जशी आपण वरची लेअर इथे कन्सिडर केली होती तशी लेअर आता आपण फॉर्म करून पाहू आणि तिथे सरफेस एनर्जी कशा प्रकारे अप्लाय होईल त्याचा अनुभव आपण घेऊन पाहू. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की एक सोप फिल्म घ्यावं लागेल. डायग्रामकडे लक्ष द्यायचं आहे. सोप फिल्मसाठी पहिल्यांदा आपल्याला एक अशा प्रकारचा एक डायग्राम अशी तयार केलेली आहे आपण. ती आपण रेक्टँग्युलर अशा प्रकारची एक फ्रेम तयार करू. रेक्टँग्युलर फ्रेम आपण तयार करू. त्याच्यामध्ये तुम्हाला QR जे दिसते आहे डायग्राममध्ये, QR ही मुव्हेबल साईड आहे. बाकीच्या तिन्ही काय आहेत, फिक्स आहेत. लक्षात आलं? तर कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ पर्टिक्युलर एरिया. एरिया इज गिवन बाय PQRS इज द रेक्टँग्युलर फ्रेम अँड वी कॅन मूव QR साईड. ओके, वी कॅन इझिली मूव द QR साईड. सच फ्रेम इज कन्सिडर्ड. नाव इट इज डोप्ड इन अ सोप सोल्युशन. आता या फिल्मला आपण एका सोपच्या सोल्युशनमध्ये डोप करू. आपण लहानपणी फुगे उडवायचो. शॅम्पूच्या पाण्यामध्ये ते असं सर्कल असणारा एक वायर जो आहे तो असं मी डोप केला आणि त्याला जर असं फुकलं तर त्याच्यातून असे बबल्स बाहेर निघतात. तुम्ही पाहिलं असेल जत्रेमध्ये आपल्याला मिळते ते. तशाच प्रकारचं काहीतरी आपल्याला करायचं. फक्त आपल्याला फुगे उडवायचे नाही आहे, फक्त आपल्याला तसं बनवून ते बुडवायचं आहे. लक्षात आलं? ते आठवा फक्त. मग त्याला आपण सोपच्या फिल्ममध्ये सोपमध्ये बुडवू, सोपच्या सोल्युशनमध्ये बुडवून बाहेर काढल्यावर मला तिथे अशा प्रकारची एक ट्रान्सपरंट फिल्म तयार झाल्यासारखी दिसेल. या रेक्टँग्युलर फ्रेमवर ट्रान्सपरंट फिल्म तयार झाल्यासारखी दिसेल. ती फिल्म जर मी पाहिली तर दोन्ही बाजूला मी जर पाहिलं तर ती फिल्म जी आहे ती QR आणि बाकीच्या पण साईड्सला आतमध्ये ओढेल आणि अशा प्रकारे आतमध्ये ओढताना ती फिल्म तयार झालेली दिसेल. जर असं नसतं झालं तर ती फिल्म तयार झाली नसती. जसं आपण याच्या आधी उदाहरण पाहिलं आहे तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे. याच्या आधीचं जे उदाहरण आपण पाहिलं तिथे आपण सरफेसच्या फिल्मची गोष्ट केली होती. इथे सुद्धा जी फिल्म आहे ती सरफेस सारखीच आहे, पण त्याच्यापेक्षा पण दुसरी आणि थोडी स्ट्रॉंग आहे, कारण इथे सोप सोल्युशन घेतलं वॉटरपेक्षा. म्हणून मग या ठिकाणी थोडी विस्कॉसिटी पण असेल आणि जे काही होईल त्याप्रमाणे विस्कॉसिटी कमी झाल्यामुळे असो की त्याच्यामध्ये जी काही सोपची फिल्म तयार होईल ती फिल्म आपल्याला दिसेल. ती चारीकडून सगळ्या साईड्सला अट्रॅक्ट करत आहे.
आता समजा ती जी फिल्म आहे ती एक प्रत्येक साईडला एफ या फोर्सने अट्रॅक्ट करत आहे, जसं आपल्याला डायग्राममध्ये दिसते एफ फोर्सने स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. अशा वेळी जर मी त्याचा सरफेस टेन्शन जर काढतो म्हटलं तर मला लिहिता येईल टी इक्वल टू एफ अपॉन एल इफ एल इज दॅट लेंथ क्यू आर विच इज अट्रॅक्टेड ओके इनवर्ड डायरेक्शन. देन दॅट टेन्शन ऑन दॅट क्यू आर ओके त्या फ्रेमचा एक जो भाग आहे क्यू आर त्याच्यावर असणारं टेन्शन काय असेल टी इक्वल टू एफ अपॉन एल असं असेल. आपण जर खालच्या बाजूने ऑब्झर्व केलं फिल्म आता खालूनही तर तीच लेअर खालच्या बाजूनेही अशीच लेअर आहे जी क्लोजली कॉन्टॅक्ट आहे आणि ती पण त्याला इकडे ओढत आहे. म्हणून मग हा जो फोर्स अप्लाय होत आहे हा फोर्स दोन्ही बाजूनी अप्लाय होत आहे. म्हणून आपल्याला फक्त वरचीच लेंथ विचारात घेऊन चालणार नाही तर खालची सुद्धा लेंथ विचारात घ्यावी लागेल आणि ती पण यल आहे. म्हणून मग मला ते जे टेन्शन इथे अप्लाय होईल ते फोर्स पर युनिट लेंथ घेताना एफ अपॉन ट्वाइस एल असं घ्यावं लागेल. म्हणून मग मला इथे लिहावं लागेल की यल इज द लेंथ फ्रॉम अप्पर साइड इट इज अट्रॅक्टेड इनवर्ड्स अँड फ्रॉम लोअर साइड इट इज अट्रॅक्टेड इनवर्ड्स यल साइड यल लेंथ इज अट्रॅक्टेड. म्हणून मग दोन्ही वेळेस यल प्लस यल म्हणून मग ट्वाइस यल ही राहिली टोटल लेंथ अँड फॉर दॅट लेंथ द फोर्स इज अप्लाइड इन इनवर्ड डायरेक्शन अँड देअरफॉर इट इज गिवन बाय टी इज इक्वल टू टेन्शन इज गिवन बाय टी इज इक्वल टू एफ अपॉन ट्वाइस एल. लक्षात आलं ट्वाइस एल कसं आला ते. आता पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे ती पण अशीच मी जे सांगितले त्याचप्रमाणे आहे. ते मुव्हेबल आर्म जो आहे त्याला मी आता एक फोर्स अप्लाय करतो. किती फोर्स समजा एफ एवढा फोर्स त्याला इनवर्डमध्ये अप्लाय होत आहे तर मी इथे सुद्धा एफ एवढाच फोर्स आउटवर्ड डायरेक्शनने अप्लाय करतो त्याला मी एफ डॅश असं म्हटलं. आता आउटवर्ड डायरेक्शनने जो मी फोर्स अप्लाय करत आहे तो फोर्स मला त्याला कोणत्या तरी अशा ग्रॅज्युअली त्याला असं बाहेर ओढावे लागेल. आता मी टेम्परेचर वाढवत नाही कुठल्याच प्रकारे प्रेशर अप्लाय करत नाही आयसोथर्मल कंडिशनमध्ये तेवढ्याच टेम्परेचरमध्ये मी हे काम करत आहे म्हणून तिथे आयसोथर्मल लिहिलेलं दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे मी त्याला बाहेर ओढत आहे आणि बाहेर ओढताना असं लक्षात आलं की क्यू आरला बाहेर ओढताना फोर्स लावावा लागला. हा फोर्स म्हणजे किती जेवढ्या फोर्सनी क्यू आर ही साईड आतमध्ये अट्रॅक्टेड होती तेवढ्याच फोर्सनी त्याला आपण बाहेर ओढलं असेल त्याला एफ डॅश असं म्हणू आपण. लक्षात आलं. तर आपल्याला हे जे काही टेन्शन मी इथं अप्लाय केलेलं आहे त्याचं जे काही मला फॉर्म्युला मिळालेला आहे त्यानुसार मी जो फोर्स काढला तो काय झाला टी ओके टी इंटू ट्वाइस एल हा झाला तो फोर्स. आता या फोर्ससाठीच मला जर बाहेर ओढावं लागत असेल आणि बाहेर मी डी एक्स एवढं जर ओढत असेल मी जर बाहेर त्याला डी एक्स एवढं जर ओढत असेल तर त्याचा अर्थ काय झाला डी एक्स एवढं ओढत आहे म्हणजे काय झालं की फोर्स एफ डॅश अप्लाय केला आणि तो किती आहे एफ एवढाच आहे आणि किती आपण हे अप्लाय केल्यानंतर किती डिस्टन्स मूव्ह झालं तर डी एक्स एवढं डिस्टन्स काय होईल मूव्ह होईल आणि डी एक्स डिस्टन्स मूव्ह झालं फोर्स अप्लाय केला एफ म्हणून मग मला वर्क डन किती करावं लागलं एफ इंटू दॅट डिस्प्लेसमेंट दॅट इज डी एक्स. ओके आता हे वर्क डन झालं मग आपण म्हणू की आता बाहेर ओढलेल्या क्यू आर पोझिशनला आलेल्या फिल्मसाठी टेन्शन किती अप्लाय झालेलं आहे तर टी इज इक्वल टू एफ अपॉन ट्वाइस एल हे तर बरोबर आहे. पण याला आणण्यासाठी किती फोर्स अप्लाय झाला तर तो झाला फोर्स दॅट इज द. तर अशा प्रकारे किती प्रमाणात फोर्स अप्लाय केला होता आपण तो फोर्सनुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. ते वर्क डन म्हणजे समजा डी डब्ल्यू असेल तर डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज डी एक्स असं आपल्याला मिळालं. आता आपल्याजवळ एफची व्हॅल्यू आहे एफ डॅशची व्हॅल्यू म्हणजेच एफची व्हॅल्यू आहे एफची व्हॅल्यू साठी काढली आहे आपण इट इज टी इंटू ट्वाइस एल इथे पुट करू आपण तर आपल्याला काय मिळालं डी डब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू ट्वाइस एल इंटू डी एक्स. आता इथे ट्वाइस एल इंटू डी एक्स हे डायग्राममध्ये पाहायचं आहे तुम्हाला. ट्वाइस एल इंटू डी एक्स काय असेल तर ट्वाइस एल ही झाली क्यू आर लेंथ आणि डी एक्स ती तिकडे लेंथ झाली म्हणजे वाढलेला जो काही एरिया आहे तो म्हणजे लेंथ इंटू ब्रेड जर मी घेतलं तर ते झालं ट्वाइस एल इंटू डी एक्स. दॅट मीन्स इफ इट इज डिवाइडेड बाय डी ए देन इट इज द इन्क्रीज्ड सरफेस एरिया ड्यू टू द अप्लाइड फोर्स एफ डॅश विच इज इक्वल टू एफ. That for that the work is done and therefore we can say that it is the dA म्हणून तिथे मी dA पुट केलं मला असं मिळालं dW is equal to T into dA. Now in this I can say that if work is done which is stored in the form of energy at that position Q dash R dash.
या पोझिशनला जेवढं वर्क डन लागेल न्यायासाठी तेवढं वर्क डन इन द फॉर्म ऑफ एनर्जी स्टोअर झालं वाढलेल्या सरफेस एरियासाठी, बरोबर आहे. म्हणून मग मी असं म्हणू शकतो की दॅट वर्क डन DW इज दॅट एक्स्ट्रा एनर्जी विच इज स्टोर्ड ॲट दॅट प्लेस विच इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. तर ही त्या सरफेसची जास्तीची एनर्जी आहे ज्याच्यासाठी तो सरफेस जो आहे तो वाढवला आपण, ज्याच्यामुळे त्याच्यात ते मिळालेल्या वाढलेल्या जागेसाठी. निश्चितच वाढवायसाठी आपल्याला काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. जिथे फोर्स अप्लाय करावा लागतो त्या ठिकाणी एनर्जी दिल्या जाते, ती एनर्जी तिथे स्टोअर होते. वर्क डन झाल्यानंतर वर्क डनच्या फॉर्ममध्ये वर्क डन जे आहे तेच एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. लक्षात आलं. आणि म्हणून ती एनर्जी त्या ठिकाणी स्टोअर झाली आणि ही जी एनर्जी त्या ठिकाणी स्टोअर झालेली आहे ही झाली त्याची एक्स्ट्रा म्हणजे सरफेस एनर्जी. Therefore, in place of dW, I can write surface energy. Therefore, I can write surface energy equal to dWt into dW. Okay. Now, that T can be written as, आता T is equal to जर लिहितो म्हटलं मी तर इट इज इक्वल टू काय झालं, सरफेस एनर्जी अपॉन dA. त्याच्यावरून मी सरफेस एनर्जी पर युनिट एरिया अशी सुद्धा टेन्शनची सरफेस टेन्शनची डेफिनेशन करू शकतो. म्हणजे हा जो काही सरफेस टेन्शन आहे हा आपण काय म्हणू शकतो मी, सरफेस टेन्शन इज इक्वल टू दॅट सरफेस टेन्शन इज इक्वल टू इट इज द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. लक्षात आलं. हे लक्षात ठेवायचं तुम्ही.